नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकणे सर आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. मी पोलीस होणारच यासाठी आम्ही घेऊन येत आहोत मराठी व्याकरणविषयी अतिशय दर्जेदार प्रश्न. आणि हे प्रश्न आहेत 20 प्रश्न. 20 प्रश्नापैकी आपण 15 प्रश्नाची उत्तरे द्या. खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणविषयी 20 प्रश्न पाहणार आहोत. त्या 20 प्रश्नापैकी 20 पैकी 20 आपल्याला उत्तरं आले पाहिजे. तर आपण वेळ न घालवता चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? असा प्रश्न आहे. पर्याय आहेत कन्नड, तमिळ, मराठी, संस्कृत. याला वेळ 5 सेकंदाचा असेल. तर याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे मराठी. मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. आता कन्नड भाषेला दर्जा आहे, तमिळला आहे, संस्कृतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. दुसरा प्रश्न आहे, दृष्टांत पाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचे पर्याय आहेत मुकुंदराज, म्हाइंभट, ज्ञानेश्वर, केशवभास. 5 सेकंद जाऊ दे. तर याचं उत्तर बरोबर आहे केशवभास. मुकुंदराजनं विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराजनं लिहिलेला आहे. तर म्हाइंभटनं लीळाचरित्र, ज्ञानेश्वराने भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आणि दृष्टांत पाठ हा ग्रंथ लिहिला केशवभास यांनी लिहिला. तिसरा प्रश्न आहे, मराठी विश्वकोशाचे जनक कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर, 2 लक्ष्मणशास्त्री जोशी, 3 कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि 4 मोके दामले. 5 सेकंद जाऊ दे. तर याचं उत्तर बरोबर आहे 2 लक्ष्मणशास्त्री जोशी. मराठी विश्वकोशाचे जनक कोण आहेत? तर लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत. चौथा प्रश्न आहे, खालील देवनागरी भाषा ओळखा. 1 हिंदी, 2 इंग्रजी, 3 उडिया, 4 तेलुगू. याचं उत्तर बरोबर आहे हिंदी भाषा. प्रश्न 5, खालील ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही? 1 पु ल देशपांडे, 2 कुसुमाग्रज, 3 विंदा करंदीकर आणि 4 वि स खांडेकर. याचं उत्तर बरोबर आहे 1 पु ल देशपांडे. ज्ञानपीठ पुरस्कार न मिळालेली व्यक्ती म्हणजे कोण? पु ल देशपांडे. खालच्या 3 व्यक्तीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा. 1 श, 2 द, 3 स, 4 र. याचं बरोबर उत्तर आहे र. प्रश्न 7, भाषाविषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहेत? 2, 3, 4, 5. याचं बरोबर उत्तर आहे 5. प्रश्न 8, 6 सोनेरी पाने या ग्रंथांचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 विदा सावरकर, 2 प्र क्यात्रे, 3 लोकमान्य टिळक, 4 विंदा करंदीकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विदा सावरकर. प्रश्न क्रमांक 9, समुद्र नामाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 विशेष नाम, 2 भाववाचक नाम, 3 सामान्य नाम आणि 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 10, लिंग बदला वानर. लिंग बदलायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 1 वानरी,
पर्याय क्रमांक 2 वानरीन, पर्याय क्रमांक 3 वानरीन आणि पर्याय क्रमांक 4 वानरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वानरी. प्रश्न क्रमांक 11. जसा विमानांचा ताफा तसा तारकांचा काय? पर्याय क्रमांक 1 पुंज, 2 कुंज, 3 कळप, 4 ताटवा. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 पुंज. जसा विमानांचा ताफा तसा तारकांचा पुंज, आणि कुंज जो असतो तो वेलींचा कुंज असतो. प्रश्न क्रमांक 12. त भ ज ज ग ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत? पर्याय क्रमांक 1 भुजंग प्रयात, 2 वसंत तिलिका, 3 शार्दूल विक्रीडित, 4 मालिनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वसंत तिलका. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अलंकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा, पर्याय क्रमांक 2 आपण होती, पर्याय क्रमांक 3 रूपक, पर्याय क्रमांक 4 व्यतिरेक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यतिरेक. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराजांचे पूर्ण नाम नामदेव दामाजी रेळेकर असे, आणि हा अलंकार आहे तो म्हणजे व्यतिरेक अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 14. तू खुशाल घरी जा यातील खुशाल क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 निश्चयार्थक, 2 प्रकारदर्शक, 3 अनुकरणदर्शक आणि 4 कालदर्शक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निश्चयार्थक. प्रश्न क्रमांक 15. तू घरी जायचे होते, प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्मभावसंकर, 2 कर्तुकर्मसंकर, 3 कर्तुभावसंकर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तुभावसंकर. प्रश्न क्रमांक 17. पुढील प्रत्ययघटित शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 अभिनय, 2 सरपंच, 3 शेतकरी आणि 4 सुविचार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतकरी प्रत्ययघटित शब्द. प्रश्न क्रमांक 18. 1818 मराठी सत्तेचा अंत झाला यातील उद्देश ओळखा. पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 अंत, पर्याय क्रमांक 3 1818 आणि पर्याय क्रमांक 4 सत्तेचा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंत. प्रश्न क्रमांक 19. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास टिंबटिंब चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 1 अपूर्णविराम, पर्याय क्रमांक 2 उपपूर्णविराम, पर्याय क्रमांक 3 विसर्ग चिन्ह आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास आपल्याला हे तिन्ही चिन्ह वापरावे लागतात. तिन्ही चिन्ह म्हणजे विसर्ग, 2 डॉट दिले जातात. या सर्वाला काय म्हणायचं? विसर्ग चिन्ह. मग हे सर्व वापरले जातात. प्रश्न क्रमांक 20. पुढील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद, 2 परीक्षा, 3 माहिती, 4 हळूहळू. या 4 शब्दातील आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा. एकदम करेक्ट.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आशीर्वादामध्ये शीला दुसरी वेलांटी पाहिजे, परीक्षामध्ये सुद्धा रीला दुसरी वेलांटी आणि माहिती हला पहिली वेलांटी असणं आवश्यक आहे. म्हणजे यातील शुद्ध शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणविषयी 20 प्रश्न पाहिलेले आहेत. 20 प्रश्नापैकी आपले प्रश्न किती बरोबर आलेले आहेत हे आपण कमेंटमध्ये कळवायचे आहेत आणि आपल्या मित्रांना ते शेअर करायचे आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांना पाठवायचे. धन्यवाद.